है विनोद और गेंदबाजी के लिए है मंथन डाके, क्योंकि टीम के खुद खाड़े पहाड़ एक्सप्रेस का नाम से बहुत फेमस है। आइए शुरुआत करें, जोरदार तालियां इस टूर्नामेंट के लिए। मैच ऑन होता हुआ गणपति बप्पा। यासीन भाई प्लीज स्टार्ट करें। धनंजय सर, काही सन्मान बाकी आहेत ते आपण घेऊया आणि त्यानंतर सुरू करूया। विनोद, क्या बात है, रिवर्स शॉट का फटका देखने मिला 4 रनों के लिए। तालियां बजती हुई, बहुत जबरदस्त आउटस्टैंडिंग फुलटॉस गेंद थी, बिल्कुल भी बल्ले के बीच पे लिया, लेग साइड रीजन पर खेला और ये आया एपीएल पहला चौका। समय हो चुका है 9:36। धन्यवाद धन्यवाद डीजे अंकुर। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सिद्धांतजी पाटील साहेब, भोनंग येथील सामाजिक कार्यकर्ते, तसेच आदरणीय छोटम सेठ यांचे निकटवर्तीय सन्माननीय सिद्धांतजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल। जितेंद्रजी भोईर यांना माझी विनंती असेल की आपण सिद्धांतजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तदनंतर सन्माननीय रवीजी थोरात साहेब, स्वीय सहाय्यक सन्माननीय प्रशांतजी नाईक साहेबांचे, यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। सन्माननीय रवीजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण रवीजी थोरात यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। धन्यवाद रवीजी थोरात साहेब। यासीन सर। थँक्यू अंकुर। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना मी घेऊन जाणार आहे या चालू असलेल्या सामन्याकडे। मैदानामध्ये आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या समोर मी सादर करणार आहे। धन्यवाद। सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और मैं यासीन मर्चेंट आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान पर। जी हाँ, इस मरतबा गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही, क्रिकेट की परिभाषा में जिसे सब मरीन डिलीवरी कहा जाता है। हालांकि अपना बल्ला तो चलाया था मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। हालांकि विकेट कीपर भी यहाँ पे चकमा खा गए थे मगर रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। शानदार शुरुआत, बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे कर रहे हैं मंथन डाकी। 5 गेंदों में उन्होंने अब तक सिर्फ 5 रन खर्च किए हैं और एक बल्लेबाज को चलता किया है, 1 विकेट अपने नाम किया है। मंथन डाकी हसीवरा से बिलोंग करते हैं और नवयुवक खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद नजर लग गई है और उसे उड़ाया है हाफ वॉली बनाकर लॉब सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए दर्शक दीर्घा में यह पहला एपीएल छक्का। स्क्रीन पर आपने देखा होगा किस तरह से डांसिंग डाउन द विकेट थोड़ा सा आगे चल कर आए, 2 स्टेप आगे की तरफ उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ ओवर पिच बनाया था और हवा के रास्ते से हवाई फायर हमें देखने को मिला। गेंद सीधा स्टैंड में थी और ये पहला छक्का आज की इस रजनी का। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर। अब दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज स्वरांगी 11 शिवा शिवरे की जानिब से अजय पाटिल, अजय पवार
अजय पवार। देखिए दोस्तों, अभी अभी जो क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं, ऑनलाइन इस मैच को देख रहे हैं, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, स्वरांगी 11 शिवा हशिवरे बनाम भारतीय हॉकी पट्टू मनश्री खारेपाट 11 तीनवीरा, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है। टॉस जीतने के बाद स्वरांगी 11 हशिवरा टीम ने यहाँ पे सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है तीनवीरा टीम को। अब दूसरे ओवर के लिए अजय पवार अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। बाएं हाथ के बल्लेबाज है उनके सामने निमिष पाटिल। जी हां, इस पर हवा में खेला, गेंद हवा में खड़ी हो चुकी है, गेंद फलक में और जान हलक में, और इसी के साथ पहली गेंद पर यह पहली सफलता अजय के खाते में। सेकंड विकेट डाउन। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संजयजी पोईलकर सर, समालोचक, विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डीचा प्रसार आणि प्रचार करण्याचं व्रत ज्यांनी उचलले, संजयजी पोईलकर सर यांचं स्वागत आणि सन्मान होईल। माझी विनंती असेल अशोकजी थळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संजय पोईलकर सर यांचं स्वागत आणि सन्मान करा। राज्यस्तरीय कबड्डी पंच सन्माननीय रणजितजी तुणतुणे सर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। शिशिरजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते रणजितजी तुणतुणे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। आ रहा है, सूरज और विनोद खेल रहे हैं। सूरज पाटिल और विनोद पाटिल, स्ट्राइकिंग गेंद पर विनोद पाटिल 3 गेंदों का सामना किया है और 6 रन बनाकर खेल रहे हैं। गेंदबाज अजय पाटिल, जी हां, इस मरतबा जड़ में डाल दिया था अजय ने, उसे खोद कर खेला था। बहुत ही खूबसूरत प्लेसमेंट भी यहां पे देखने को मिली, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है और इसी वजह से एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। अलीबाग प्रीमियर लीग हम देख रहे हैं, ड्रीम्स क्रिकेट जानिब से इसका ब्रॉडकास्टिंग किया जा रहा है। ऑनलाइन जो हमारे दर्शक है वो हमसे जुड़े हुए हैं। जी हाँ, इसमें तब क्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, हॉरिजॉन्टल शॉट हमें देखने को मिला, मगर बिल्कुल पावर जनरेट नहीं कर पाए। अपने बॉटम हैंड का इस्तेमाल करना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद शॉट मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती
तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और दूसरे ओवर की अंतिम 1 गेंद आना बाकी। अजय ने खासा प्रभाव डाला है। सही मायनों में इस गेंदबाज की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि मात्र अब तक 3 रन खर्च किए हैं। फिर से एक बार परफेक्ट और कर बल्लेबाज के पास कोई ऑप्शन नहीं थे ज्यादा। कारपेट के सहारे बहुत ही बढ़िया ऑन ड्राइव में तब्दील तो किया, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे और इसी वजह से 1 ही रन पर संतोष। और देखते देखते यहां पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 15 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। उजव्या बाजूला आपण प्लीज लवकरात लवकर यावं, कारण मित्रांनो आमचे टेक्निशियन्स आपली इथे बऱ्याच वेळापासून वाट पाहत आहेत आणि त्यांना त्यानंतर आपल्या सन्माननीय प्रशांतजी नाईक साहेब आणि विजयजी खारकर साहेब आपली या ठिकाणी रजा घेत आहेत। धन्यवाद साहेब, आपल्या उपस्थितीमुळे एक वेगळं चैतन्य या अलिबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळालं, त्याबद्दल साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ व ग्रामस्थ झिराड यांच्या वतीनं मी आपलं ऋण व्यक्त करतो। यासीन सर। धन्यवाद अंकुर। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और मैं फिर से एक बार यहाँ पे दोहराना चाहूंगा, स्वरंगी 11 शिवा हशिवरे बनाम भारतीय हॉकी पट्टू मनश्री खारेपाट 11 तीनवीरा, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है। हालांकि टॉस जीता था शिवा हशिवरे टीम के कैप्टन ने और सबसे पहले फील्डिंग करने का जो उनका फैसला था वो फैसला यहाँ पे सही साबित किया है। उन्होंने पहले 2 ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है। विनय पाटिल और निमिष पाटिल आउट होने के बाद विनोद पाटिल और सूरज पाटिल के ऊपर खासा दबाव होगा। मगर दोस्तों क्रिकेट हमें यही सिखाता है, दबाव में अच्छा खेलना चाहिए, तभी तो आपकी सराहना होगी, तभी तो आपकी प्रशंसा होगी, क्योंकि ये आपके लिए सुनहरा मौका है। यहां से अगर आप अच्छी बल्लेबाजी कर लेते हो तो आपके नाम की चर्चा होगी, आपके गांव के नाम की चर्चा होगी। तीसरे ओवर के लिए किस गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी है? जी हां, और एक युवा खिलाड़ी है करण तोड़नकर। करण तोड़नकर ने इस साल काफी प्रभावित किया है हम सभी को। अलीबाग चैंपियन ट्रॉफी में इस खिलाड़ी ने शानदार बल्लेबाजी का नजराना पेश किया था पहले ही मैच में। वही करण के हाथों में इस मर्तबा यहां पे गेंद सौंपी है। एक ऑलराउंडर के हैसियत से इस खिलाड़ी ने फकीरपाड़ा के मैदान पर भी शानदार प्रदर्शन किया था और अपनी पहचान बनाई थी। वही करण के हाथों में गेंद सौंपने के बाद अंपायर जी थोड़ा सा मुआयना कर रहे हैं, गेंद को टटोल रहे हैं शाहिद मोमिन सर, और उनके साथ आज जुड़े हैं अंपायर प्रवीण पवार सर, मैन फ्रॉम पनवेल। प्रवीण पवार सर का भी मैं तहलील से शुक्रिया करना चाहूंगा हमसे जुड़ने के लिए। तमाम क्रिकेट के दीवाने देखिए चारों तरफ जो स्टैंड यहां पे बनाए गए हैं, मुहैया करवाए गए हैं छोटम स्टेट इनकी जानिब से, उन स्टैंड का इस्तेमाल करते हुए चारों तरफ इस मैच का लुत्फ उठा रहे हैं हमारे क्रिकेट के रसिक। जी हां, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, मगर तेज तर्रार गेंद टप्पा खाने के बाद फिर से एक बार कमर की ऊंचाई तक उठी और थोड़ी सी अंदर की तरफ कट करने में कामयाब हुए थे। उस गेंद को काटा था उन्होंने। बल्लेबाज हालांकि अपना बल्ला चला चुके थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं है। विनोद पाटिल एक अच्छे बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं है,
जी हाँ, इस पर दबाव विनोद ने आओ देखा ना ताओ, सामने पड़ी हुई गेंद थी, उसे हाफ वॉली बनाकर उड़ाया है वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। ये एपीएल सिक्सर। कि आपके स्क्रीन पर आपने देखा होगा किस तरह से उन्होंने पहले तो बैकफुट पर गए और उसके बाद हरकत हमें देखने को मिली, और हरकत में ही बरकत होती है। बहुत ही शानदार यहाँ पे फुटवर्क का इस्तेमाल किया था बल्लेबाज विनोद पाटिल ने। उनके बल्ले से ये दूसरा छक्का हमने देखा। ये लीजिए, ये तो हाफ ट्रैकर थी, ये तो सौगात में दिया है, शानदार हुक किया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। गेंद हवाई सफर करते हुए स्टैंड में फिर से एक बार बैक टू बैक, ये दूसरा छक्का। करण तोड़नकर हालांकि बाउंसर करने की कोशिश कर रहे थे, टप्पा खाने के बाद गेंद उछली थी, उनके नजरों के सामने आई और उस गेंद को किस तरह से उन्होंने एग्जीक्यूट किया, एलिवेशन दिया और 6 रन यहां पे बटोरे हैं। लाजवाब बल्लेबाजी हो रही है। शुरुआती कुछ गेंदों में हमने देखा कि संभल कर खेल रहे थे, सोच समझ कर खेल रहे थे, क्योंकि बहुत बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर आ चुकी थी, मगर सही मायनों में उन्होंने अभी उससे न्याय दिया है। लगातार 2 छक्के लगाने के बाद फिर से एक बार, जी हां, इसमें दबा फंस गए। गेंद हवा में खड़ी हो चुकी है, उस गेंद के नीचे करण और करण पीछे जाते हुए जिस तरह से जिस अंदाज के ये कैच लपका है, लाजवाब, शानदार और स्टैनिशिंग। और इसी के साथ ये तीसरा झटका, विनोद पाटिल बैक टू द पैवेलियन। सदर रक्षणा कला निर्गणा रायगढ़ पुलिस सचिन मात्रे मैदान के अंदर है। प्लीज जोरदार तालियां हमारे रायगढ़ पुलिस के लिए भी। और खड़े पाट के क्रिस गेल के नाम से बहुत ही फेमस खिलाड़ी है हमारे इस वक्त स्क्रीन के, हम देख रहे हैं उनको ग्राउंड के अंदर। आइए यासीन भाई, हम आपसे शुरुआत करते हैं। धन्यवाद। मगर दोस्तों, आपके स्क्रीन पर आपने देखा होगा कि विनोद पाटिल अपने आप से नाराज थे। विनोद पाटिल को यहां पे चकमा दिया, उनकी आंखों में धूल झोंकी है। करण ने बहुत ही चतुराई के साथ उस गेंद के ऊपर अपने उंगलियों को फेरा था, पेस को निकाल दिया था और उसी कोशिश में थे। हालांकि बल्लेबाज विनोद की बड़ा स्ट्रोक लगाएंगे और पूरी तरीके से चकते हुए अपने बल्ले को कंट्रोल नहीं कर पाए और गेंद हवा में चली गई। हालांकि ये कैच बहुत ही मुश्किल था, मगर करण तोड़नकर युवा खिलाड़ी है और एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं। उनकी गेंदबाजी उतनी अच्छी है, उतनी बल्लेबाजी उतनी ही अच्छी है, मगर अब देखिए उनकी फील्डिंग भी लाजवाब थी। और ये तीसरा झटका लग चुका है 27 के योग पर, 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर। और इसी बीच जैसे अभी अभी कुलकर्णी सर ने कहा कि खारे पाट के क्रिस गेल के नाम से पहचाने जाते हैं, तूफानी बल्लेबाजी करने के लिए ये पहचाने जाते हैं, वो बल्लेबाज सचिन मात्रे आए हैं स्ट्राइकिंग एंड पर। गेंद को टटोलते हुए, गेंद को चेक करते हुए दिखाई दे रहे हैं। 27 रन 3 विकेटों के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर, 2 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी है। छोटम सेठ और उसी के साथ साई क्रीड़ा मंडल, साई महिला मंडल झिराड़ और उसी के साथ महिला ग्रामस्थ मंडल झिराड़, इनका जितना भी शुक्रिया अदा हम करेंगे उतना कम होगा, क्योंकि हम सबके ये सपनों की प्रतियोगिता है और लगातार दूसरी ये रात। जी हां, पहली गेंद से शुरुआत सचिन के बल्ले से, फिर से एक बार यहां पे बड़े स्ट्रोक यहां पे जारी है। ये 6 रन
देर के लिए रुक रहा था क्योंकि मुझे याद आया इनके बल्लेबाजी करने का अंदाज। अलीबाग चैंपियन ट्रॉफी में इस खिलाड़ी ने एक के बाद एक लाजवाब शॉट खेले थे एक ही मैच में और गेंदबाजों के ऊपर हल्ला बोल किया था और पहली गेंद का सामना कर रहे थे। बिल्कुल मैदान का पिच का कोई अंदाजा नहीं है और इससे उनका आत्मविश्वास साफ छलकता हुआ पूरी तरीके से तैयारी के साथ और डगआउट से ही सेट होकर बल्लेबाज ये आए हैं और इस छक्के के साथ अपना अकाउंट ओपन करने के बाद रनों की संख्या को पहुंचा दिया है 33 पर। 33 रन्स ऑन स्कोर कार्ड, 3 विकेटों के नुकसान पर। सचिन म्हात्रे फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर। मगर यहां पे पलटवार करण तोड़नकर का होता हुआ बहुत ही बढ़िया तरीके से ऑफ स्टंप के बाहर ललचाया था। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई और गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है मगर इस ओवर में करण तोड़कर ने एक विकेट तो चटकाया मगर उसके लिए उनको बड़ी कीमत चुकानी पड़ी है क्योंकि इस ओवर में उन्होंने 18 रन खर्च किए हैं। इसी बीच ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जा चुकी है। हम चलते हैं फिर से एक बार सुमधुर संगीत सुनने के लिए हमारे डीजे मास्टर चिरू के पास। तीन वीरा के कुछ खिलाड़ी यहाँ पर बैठे हुए और युवा हशूर के कुछ खिलाड़ी यहाँ पर है, हशूर संघ यहाँ पर है। सुरेश, कैसा लग रहा है? आप यहाँ पर खुद अच्छे आप कमेंट्री भी करते हो, मैंने सुना अभी भी, और आपको आने के बाद कैसा लग रहा है ये ग्राउंड और आपकी टीम खेल रही है यहाँ पर, क्या लगता है ये मैच कैसे बनेगा आपकी टीम का? नक्कीच प्रथमतः मी छोटम शेटला धन्यवाद बोलीन की अर्थातच अलिबाग मधील सर्व खेळाडूंसाठी इतका मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी उभा करून दिलाय आणि इतकं मोठं प्लॅटफॉर्म उभा करणं हे खाऊ नसतंय कारण प्रत्येकाकडे जे असतं ना ते देण्यासारखं खूप असतं परंतु देणारे कमी असतात। परंतु आज छोटम शेटने दिलेलं आहे ना अलिबागला ते सर्वोत्तम आहे आणि याच्यामध्ये जर बोलायला गेलं ना तर शब्दच कमी पडतील असं आहे। आणि पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देईन शुभा आशुरे संघाला, अर्थातच स्वारंगीवाले आशुरे संघाला इतकंच म्हणेन की लास्ट पर्यंत टिकून खेळा, लास्ट पर्यंत खेळलात तर मॅच तुमचीच आहे, एवढंच बोलेन। क्या बात आहे, तुमचे क्राऊड किती आहेत? किती लोक आले तरी मॅच बघण्यासाठी? किती ऑल क्राऊड आहेत? काही ते कुठे कुठे क्राऊड कुठे? हात दाखवा। शुभा आशुरे कुठे आहे? हात दाखवा वरती, हात दाखवा। आवाज देत आहे, आवाज दीजिए, आवाज दीजिए। ओके, थैंक यू। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। तो दोस्तों चलते हैं फिर से एक बार हम मैदान में जहां पे चौथे ओवर के लिए नए गेंदबाज को यहां पे दावत दी है अजय पवार। अजय पवार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रहेंगे सूरज पाटिल, नॉन स्ट्राइकिंग एंड पर सचिन म्हात्रे। सचिन म्हात्रे ने 2 गेंदों का सामना किया है और 6 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि सूरज मात्र 2 गेंदों में 2 ही रन बनाकर खेल रहे हैं। अब यहां पे बल्लेबाजों को सोचना होगा क्योंकि रनों की संख्या, हालांकि 11 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, इसी औसत से अगर रन बनेंगे तो 55 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे। मगर क्या 55 रन यहाँ पे काफी होंगे? मगर दोस्तों एक दिक्कत भी यहाँ पे पेश आ रही है। आज थोड़ा सा ड्यू फैक्टर हमें नजर आ रहा है और उसकी बूंदे मैदान में आने की वजह से गेंद थोड़ी सी गीली हो रही है। जी हाँ, इस मतलब परफेक्ट यॉर्कर, सीधा डंडे पे गेंद, खंबा उखाड़ दिया है और ये चौथा झटका और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। सभी को काफी प्रभावित किया है। हालांकि इस खिलाड़ी को ज्यादातर ये क्रिकेट के रसिक नहीं जानते होंगे, मगर आज अजय ने अपनी पहचान बनाई है क्योंकि अजय ने पहले ओवर में मात्र 4 रन खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता किया था और जैसे ही चौथे गेंद
चौथे ओवर में पहली गेंद कर रहे थे, पहली गेंद पर एक विकेट चटकाया है, यानी 7 गेंदों में अब तक 2 बल्लेबाजों को चलता किया है ऊपरी क्रम का ये। और बल्लेबाज मैदान से बाहर जाने के बाद नए बल्लेबाज आए हैं मनीष मोकल। मनीष आइए ये मनीष मुकल का आपने नाम लिया, जितने भी दर्शक यहाँ पर बैठे हैं उनके बारे में अगर कहा जाए, ये अंतरराष्ट्रीय खो खो खिलाड़ी है, क्रिकेट में भी है। प्लीज जोरदार तालियां हमारे अंतरराष्ट्रीय सारे खेल के लिए। ये हमारे प्राउडफुल है, अलग अलग क्षेत्रों में खेलने वाले खिलाड़ी, लेकिन क्रिकेट से बड़ा लगाव, और यही हमारी खोज है कि क्रिकेट को लेकर। ये अंतरराष्ट्रीय खो खो खिलाड़ी हम मोकल को देख रहे हैं। शुरुआत करना जा रहे गेंदबाजी को लेकर। ओवर टू कमेंट्री बॉक्स। अजय पवार हालांकि अलीबाग से बिलोंग करते हैं, युवा खिलाड़ी है और आज उन्होंने अपनी काबिलियत और अपनी सलाहियत यहां पे स्पष्ट कर दी है। राइट आर्म राउंड विकेट इस मरतबा फिर से एक बार अजय, जी हां, इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटक पे लेग स्टंप के बाहर वाली गेंद को जाने दिया मनीष मोगल ने। बिल्कुल छेड़खानी करने की कोशिश नहीं थी और अंपायर जी ने भी अपने बाजुओं को खोला और 1 रन यहां पे अतिरिक्त के रूप में मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दोनों भी खिलाड़ी एक्सपीरियंस है, मनीष मोकल और सचिन मात्रे। यासीन सर, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिला ज्या ठिकाणी स्थानापन्न झालेल्या आहेत, तो जो गॅलरीचा भाग आहे तो विशेषतः महिलांसाठी राखीव आहे। माझी विनंती असेल त्या ठिकाणी जे पुरुष प्रेक्षक गॅलरीमध्ये त्या बसलेले आहेत त्यांनी कृपया वेगळ्या गॅलरीमध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय। ती गॅलरी विशेषतः महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे। यासीन सर। धन्यवाद अंकुर। देखिए कैमरा क्वालिटी और उसी के साथ उनका स्किल देखिए, पूरे चेहरे के हावभाव हमें नजर आ रहे हैं। मनीष मोकल थोड़े से नाराज है, मनीष मोकल थोड़े से बातचीत करते हुए दिखाई दिए क्योंकि गेंद स्टंप के ऊपर से शायद चली गई थी। ये फेयर डिलीवरी सर? जी हाँ, शायद उनके ट्रैक को ब्रश करते हुए चाटती हुई ये गेंद निकल गई थी और इसी वजह से ये बिंदी गेंद। अजय, अजय और अजय, एक ही नाम अब हमें हमारे सामने, मगर इस मरतबा मनीष मोकल ने आओ देखा ना ताओ, ओवर पिच गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया। हालांकि हमने देखा, मगर इस मर्तबा अपने अनुभव, अपने एक्सपीरियंस के बलबूते पर बल्लेबाज मनीष मोकल ने अपने जरूरत को समझा है। जी हां, इस मर्तबा फिर से एक बार अपने घुटने के बल गए थे, उस गेंद को खेला है स्क्वायर लेग की दिशा में। वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, जबरदस्त थ्रो और इसी के कारण मात्र 1 ही रन पर दोनों भी बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ेगा। मजबूरन अपने कदमों के ऊपर उन्होंने रोक लगाई और इस 1 रन के साथ रनों की संख्या को धीरे धीरे आगे की तरफ बढ़ाया है। 41 रन स्कोर कार्ड पर चुके हैं 4 विकेटों के नुकसान पर। चौथा ओवर यहां पे प्रगति पर, मगर गेंदबाज, फिर भी मैं गेंदबाजों की तारीफ करने से बिल्कुल यहां पे नहीं कतराऊंगा क्योंकि अजय पवार के इस ओवर में एक छक्का तो हमें देखने को मिला, मगर एक विकेट भी उन्होंने चटकाया है, एक बिंदी गेंद भी देखने को मिली है और इस मर्तबा ये सिंगल रन। इसके पहले वाले ओवर में अजय ने मात्र 4 रन खर्च किए थे। जी हां, इस मर्तबा गेंद हवा में खड़ी हो चुकी है, गेंद फलक में और ये गेंद स्टैंड में भी। इस मर्तबा सचिन के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का। पवार का समीकरण बिगाड़ दिया है इन 2 बल्लेबाजों ने। जैसे मैंने कहा था कि इन दोनों भी बल्लेबाजों के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। इन खिलाड़ियों ने हमेशा
पेन तहसील में, मानगांव तहसील में, उसी के साथ मुरुड तहसील में, श्रीवर्धन, मसला, हर तहसील में अपने बल्ले का जौहर दिखाया है, अच्छी बल्लेबाजी की है और इसी वजह से उनके पास एक्सपीरियंस भी और खेलने की कला भी है। अब अजय के ऊपर दबाव होगा। जी हाँ, फिर से एक बार उड़ाया है, इस पर दबा, गेंद फिर से एक बार फलक में जा चुकी है, मगर बहुत ऊंचाई और लंबाई कम होने की वजह से लॉन के दिशा में पकड़े गए और एक बड़ी मछली जाल में सचिन मात्र बैक टू द पेविलियन। मैच समांतर रूप से धीरे धीरे आगे की तरफ सरक रहा है, क्योंकि कभी बल्लेबाज हावी हो रहे हैं तो कभी गेंदबाज उनको खामोश करते हुए दिखाई दे रहे हैं। पहले ओवर में थोड़ा सा बल्ले हमें देखने को मिला था बल्लेबाजों का, क्योंकि 11 रन पहले ओवर में जुटा लिए थे, मगर उसके बाद अजय पवार ने कमबॅक किया। अजय पवार ने मात्र 4 रन खर्च किए। यासीन सर, नुकतंच मैदानामध्ये पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय महेंद्रजी वावेकर यांचं शुभ आगमन होतंय। साई क्रीडा मंडळाच्या वतीनं सन्माननीय महेंद्रजी वावेकर साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत। माझी विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण स्थानापन्न व्हायचंय। यासीन सर। धन्यवाद अंकुल। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 47 रन, यानी तकरीबन 12 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं। पहली गेंद थोड़ी सी स्लोवर रन थी और गैप में खेला है, बहुत ही खूबसूरत और बहुत ही लुभावना ये नजाकत भरा स्ट्रोक, गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। दिल ने जिस लाइन पर गेंदबाजी की है वहां पे आप गेंदबाजी नहीं कर सकते, क्योंकि बल्लेबाज वहां पे पूरी तरीके से तैयार थे। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए उस गेंद को मात्र दिशा भर दी और गेंदबाज के पेस का और ताकत का इस्तेमाल किया है। बहुत ही चतुराई के साथ यहाँ पे 4 रन बटोरे हैं। केतन पाटिल के ऊपर अब उसका असर होगा, क्योंकि अभी भी 5 गेंदें आना बाकी है। अंतिम ओवर यहाँ पे प्रगति पर है और बल्लेबाजों को यहाँ पे पूरी तरीके से लाइसेंस खुला हुआ है बड़े शॉट खेलने का। जी हाँ, ये लीजिए, फिर से एक बार क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए थोड़े से पीछे हटे, उस गेंद को हाफ आधा पिच थी वो गेंद और है। आपके स्क्रीन पर देख सकते हैं किस तरह से उसे हैप ट्रैकर बना दिया। हालांकि इतनी भी शॉर्ट गेंद नहीं थी, ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, मगर उसे लपेटा है मिड विकेट के ऊपर से और फिर से एक बार यहां पे बटोरे हैं पूरे के पूरे 6 रन। ये आता हुआ एपीएल सिक्सर, इस सिक्सर के साथ रनों की संख्या में उछाल प्राप्त होता हुआ रनों की संख्या हो चुकी है 57 रन और अभी भी 4 गेंदें आना बाकी। बल्लेबाजों की यहाँ पे तारीफ बनती है, क्योंकि पहले कुछ ओवर में हमने देखा था कि गेंदबाजों का बोलबाला था, कुछ विकेट यहाँ पे उन्होंने गंवाए थे, मगर उसके बाद यहाँ पे जिस तरह से कमबैक किया है, स्पेशली सचिन और मनीष मोकल ने, उनकी तारीफ तो बनती है। क्योंकि अब तक मनीष मोकल के बल्ले से हमें 2 छक्के और 1 चौका देखने को मिला है। कुल मिला के 17 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे हैं। चार गेंदें अभी भी शेष। अब केतन के ऊपर पूरी तरीके से ये प्रभाव ट्रांसफर हो चुका है, सही नसीहत और वही नतीजा। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर हवाई सफर करते हुए फिर से एक बार लगता हुआ ये एपीएल सिक्सर।
बहुत गलतियां की है, बार बार और लगातार थोड़ी सी जस्ट शॉर्ट गेंदबाजी की है और उसका पूरा फायदा उठाया। जी हाँ, इस मर्तबा देखिए समझे है अपनी गलतियों को, आगे की तरफ गेंद को डिलीवर किया था गोल्डन स्पॉट, और उसके आगे अगर आप गेंदबाजी करोगे तो ही यहाँ पे बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित रख सकते हो, क्योंकि बल्लेबाज पूरी तरीके से तैयार है हाफ ट्रैकर गेंद के लिए, और यही हमें नजर आया। देखते देखते 63 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, अभी भी 2 गेंदे इस ओवर की आना बाकी है। जी हाँ, पटकी हुई गेंद सही नसीहत दी है, फिर से एक बार इस मर्तबा तो फ्लैट एंड फ्यूरियस जमीन से समांतर आता हुआ ये APL सिक्सर। जिसकी मैंने तुलना की थी, क्योंकि हमारी जिंदगी भी क्रिकेट की तरह होती है, वक्त बदलने में वक्त नहीं लगता, जिस तरह से जिंदगी में उस तरह से क्रिकेट की दुनिया में भी वक्त बदलने में वक्त नहीं लगता। यहाँ पे वक्त बदला है, बड़े स्ट्रोक की यहाँ पे भरमार, बैक टू बैक यहाँ पे बड़े स्ट्रोक मनीष मोकल के बल्ले से हमें देखने को मिले, और रनों की संख्या देखिए कहां पे थी और कहां से कहां आ चुकी है। 70 रन बोर्ड पर लगा चुके हैं 5 विकेटों के नुकसान पर, और अब जीतने के लिए 71 रनों की जरूरत है। अच्छी स्थिति में, मजबूत स्थिति में यहां पर लाकर खड़ा कर दिया है इन बल्लेबाजों ने। चलते हैं हम फिर से एक बार हमारे स्टेज पर। थैंक यू। नेक्स्ट मैच यहाँ पर होने वाला है, टॉस के अब बुलाना जाता है एडवोकेट महात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन वर्सेस हिताश मीरा 11 परहुरपाडा। आपण या ठिकाणी यायचे परहुरपाडा के धनंजय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय निलेशजी थोरे साहेब, भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याचे युवा मोर्चा अध्यक्ष, यांना माझी विनंती असेल की अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। अलिबाग प्रीमियर लीगच्या या 3ऱ्या पर्वानिमित्त मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, त्याचप्रमाणे साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ झिराड, या सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार। सर्वप्रथम तर मी आमचे नेते, या रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय छोटम शेठ भोईर यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन, कारण शेठ आजवरच्या या क्रिकेटच्या स्पर्धा पाहता, आज अलिबाग मध्ये सुद्धा, अलिबाग तालुक्यात पण वेगवेगळ्या स्पर्धा चालू आहेत, किंवा आमचा माणगाव तालुका असेल, पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, संपूर्ण रायगड जिल्ह्यात केवळ अलिबाग तालुकाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात न भूतो न भविष्यती अशी ही अलिबाग प्रीमियर लीगची स्पर्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी अलिबागच्या सर्व जनतेला अनुभवास मिळत आहे। त्याबद्दल अलिबागच्या जनतेमार्फत देखील मी आपले या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं तर आमचा माणगाव तालुका असेल किंवा इतर जे तालुके आहेत, त्याच्यामध्ये छोटम शेठ भोईर या नावाची एक वेगळीच क्रेज तरुणांमध्ये असते, कारण जेव्हा आम्ही गेली अनेक वर्षे एकत्रच एका प्रवाहामध्ये काम केलेलं आहे, आणि त्यावेळेस जेव्हा तरुण मंडळी माझ्या जवळ येतात, माझ्याशी चर्चा करतात, त्यावेळी नेहमी छोटम शेठचा उल्लेख ते अतिशय अभिमानाने करतात। मग ती श्रीवर्धन विधानसभेतली असतील, महाड विधानसभेतली असतील, अलिबागची तर करतातच, परंतु संपूर्ण रायगड जिल्ह्यात केवळ अलिबाग तालुका किंवा झिराड ग्रामपंचायत नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात शेठ आज आपली एक तरुणांमध्ये वेगळ्या पद्धतीची क्रेज आहे। कारण राजकीय नेते असतातच, अनेक पक्षांचे वेगवेगळे अनेक राजकीय नेते आहेत, पण काही राजकीय नेते शैक्षणिक क्षेत्रात काम करतात, काही राजकीय नेते राजकीय क्षेत्रात काम करतात, काही राजकीय नेते सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही राजकीय नेते आरोग्य क्षेत्रात काम करतात, परंतु आरोग्य असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, कला असेल, क्रीडा असेल, संस्कृती असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे खरं जर कोण सर्व गुण संपन्न नेता आपल्याला ज्याला म्हणता येईल असा ऑलराऊंडर नेता म्हणजे छोटम शेठ भोईर आहेत। खरं तर आजच्या या स्पर्धा म्हणजे केवळ या झिराड ग्रामपंचायत किंवा अलिबाग तालुकाच नव्हे
तर संपूर्ण दक्षिण रायगड किंवा रायगड जिल्ह्याला क्रीडा क्षेत्राला एक नवीन झळाळी आणि एक नवा मार्ग खुला करून देणाऱ्या स्पर्धा आहेत. कारण क्रिकेटच्या स्पर्धा केवळ भरवणं आणि आपल्या पक्षाचे झेंडे लावून किंवा आपण केवळ आपल्या नावासाठी स्पर्धा भरवण्यापेक्षा आपण खेळाडूंना काय देऊ शकतो ह्याचा सगळ्यात जास्त विचार जर कोण करत असेल तर ते छोटम शेठ करतायत. हे या ठिकाणी मी नक्कीच अभिमानाने सांगेन. आणि शेठ आपल्या माध्यमातून केवळ या क्रिकेटच्याच नव्हे तर अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा या ग्राउंडवर व्हाव्यात. खरंच मनापासून अभिमान वाटतो की एक असा नेता ज्याने स्वतःच्या ग्रामपंचायतीतल्या स्वतःच्या तालुक्यातल्या खेळाडूंसाठी आज जवळपास 2.5-3 करोड रुपये या ठिकाणी खर्च करून अशा प्रकारचं सुसज्ज मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व खेळाडूंच्या वतीने देखील आपले आभार आहेत. आणि सरते शेवटी एकच गोष्ट शेठ सांगेन की अतिशय सुसज्ज अशा या मैदानामध्ये लवकरात लवकर आपण खेळाडूंसाठी सीझन क्रिकेटची सुद्धा प्रॅक्टिस या ठिकाणी चालू करून द्यावी, जेणेकरून आपल्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला खेळाडू चांगल्या पद्धतीने घडवता येतील. कारण टेनिस क्रिकेटमध्ये तेवढ्या प्रमाणात फ्युचर नसल्याने आणि तेवढ्या प्रकारची संसाधनं आज आपल्याकडे उपलब्ध नव्हती. त्याच्यामुळे आपण जो हा ट्रॅक आज प्लॅटफॉर्म खेळाडूंना दिलेला आहे तर त्या माध्यमातून आपण जर सीझनची अकॅडमी या ठिकाणी चालू केली तर आपल्या जिल्ह्यातले अनेक होणार खेळाडू आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये IPL असेल, रणजी असेल, महाराष्ट्राचा क्रिकेट असोसिएशन असेल यामध्ये आपल्याला दिसतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद निलेशजी थोरे साहेब. यासीन सर. यासीन भाई वेट, हम टॉस करने जा रहे हैं. यहाँ पर जिजाऊ ड्रीम फाउंडेशन बनाम मुकाबला हितांश मीरा 11 परहुरपाडा. कॅप्टन वरती यायचे, दोन्ही कर्णधार वरती यायचे. आदरणीय शेठला निवेदन करेन की नगरसेवक साहेब आपण खाली यायचे. आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. या ठिकाणी ॲडव्होकेट मानसी म्हाते पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन विरुद्ध सामना हितांश मीरा 11 परहुरपाडा आपण हा संघ पाहतोय. सो वेलकम. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण कौल पाहतोय. जर या ठिकाणी कॅमेरा आपल्या समोर आहे, आपण पाहतोय हेड्स आणि टेल अप्सर आपल्या हातामध्ये दिलं जात आहे. या ठिकाणी हेड पाहूया. ओ हो 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 थांबा. परत आपण नाणेफेकीचा कौल केला जातोय. आता मात्र कौल खाली गेलेला आहे. आपण पाहूया कौल पडतोय आणि येते तो म्हणजे काय तर तो आहे टेल. आणि नाणेफेकीचा कौल जिंकला तो संघ या ठिकाणी. वाह क्या बात आहे. परहुरपाडा संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय सांगाल का पहिला सामना आपण पाहताना कसं वाटतं इथे मैदानात आल्यानंतर? मैदान तर खूप सुंदर बनवलंय आणि आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण निर्णय घेणार. काही संघ म्हणजे कशा पद्धतीने बांधणी वगैरे प्रॅक्टिस केलेली आहे की नाही? एक प्रॅक्टिस सेशन झालेलं आहे आमचं. झालंय ना? नक्की ना? ओके. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक तुम्हाला संघाला. या ठिकाणी जिजाऊ ड्रीम्स मानसी माता यांचा संघ आहे. बेस्ट ऑफ लक सर तुम्हाला संघ दोन्ही संघाला. आपण या ठिकाणी आपण थेट येऊया सर. आपण सर्वांनी बसून घ्यायचे साहेब. सर आपण बसून घ्यायचे व्यासपीठावरती. आपण पुन्हा बोलूया या ठिकाणी या मैदानामध्ये मॅचला. त्या ठिकाणी आत्ताच आपण ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू धनंजय. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठं आयोजन नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा अर्थात अलिबाग प्रीमियर लीग मध्ये मी प्रितेश पाटील उपस्थित असलेल्या सर्वच क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैदानावरती 71 धावसंख्येचा टार्गेट आपण पाहतोय. ऋषी राऊत ऑन द स्ट्राइक. ओहो, ऋषीच्या बॅट मधना लॉंग ऑफच्या बाहेर ओव्हर द बॉलर हेड आलाय दर्शनीय दर्जात्मक षटकार.
आमचे स्टॅटिस्टियन धरणे गुरुजी यांच्याकडून माहिती मिळते अलिबाग प्रीमियर लीगचा हा 100वा षटकार पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये ऋषीची फलंदाजी रंगात आली. ऋषी एक टेक्निकली सक्षम फलंदाज आहे आणि मैदानावरती तो नेहमी अस्सल क्रिकेटचे कॉपीबुक स्टाईलचे फटके खेळत असतो. पहिल्या षटकामध्ये तो अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय आणि खऱ्या अर्थानं आपला क्लास त्याने पहिल्याच ओव्हर मध्ये दाखवून दिले. मनीष मोकलवरती तो मात्र हल्लाबोल करतोय. पुन्हा एकदा ऋषीच्या बॅटमधनं फटका आलाय आणि ते टिपला गेलाय. अत्यंत फुलातून दर्जेदार कॅच. बिग ब्लो फॉर टीम. अत्यंत महत्वपूर्ण खेळतो मात्र बाद झालेला पाहायला मिळतोय. ऋषी राऊत चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता, परंतु आपण स्क्रीन वरती पाहू शकतो मनीष मोकल याने टाकलेला आउट स्विंगर आणि त्या चेंडू वरती मोठा हिट खेळण्याच्या प्रयत्नात चांगल्या पद्धतीने तिथे झेल टिपलेला पाहायला मिळाला. ऋषी राऊत बाद झालाय. बॅट्समन आपण खूप वेळ घेत आहेत. सर्वच फलंदाजाला विनंती असणार आहे कोणत्याही पद्धतीने वेळ घेतला जाणार नाहीये विकेट पडल्यानंतर आणि अगदी लगेच दुसरा फलंदाज मैदानामध्ये जाईल. नवीन खेळाडू संघाचा कॅप्टन मंथन डाकी आता बॅटिंग करण्यासाठी जातोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर आल्या, पण आता उर्वरित 4 षटकांमध्ये विजयासाठी 57 धावसंख्येची आवश्यकता. स्वरांगी वॉरियर्स शिवरे संघाला आता मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. कुठेतरी असं वाटत होतं ऋषी राऊत संघाच्या मदतीला धावून येईल की काय, पण त्यानंतर ऋषी बाद झालाय. आता परशुराम पाटील आणि मंथन डाकी या दोन्ही बॅट्समनला जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल. कमिटीकडून सूचना येते बॅट्समन बाद झाल्यानंतर नवीन येणारा बॅट्समन खूप जास्त वेळ घेतोय आणि पुन्हा जर असं निदर्शनास आलं तर नवीन बॅट्समन डायरेक्ट बाद दिला जाईल. लगेच बॅट्समन मैदानामध्ये गेला पाहिजे. परशुरामच्या बॅटमधना फटका अगदी चांगला पाहायला मिळाला. बॅटच्या टोला मात्र हा चेंडू लागलेला पाहायला मिळतोय. 15 धावा फलकर पाहायला मिळतात. स्वरांगी वॉरियर्स शिवरे आणि दुसऱ्या बाजूला मात्र भारतीय हॉकीपटू मनश्री खारे पाटील 11 तीनवीरा संघ पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं प्रीमियर लीग म्हटल्या की त्यामध्ये दोन्ही संघांचं कॉम्बिनेशन चांगलं असणं गरजेचं असतं आणि येथे ज्या संघाचं कॉम्बिनेशन चांगलं असेल ना तो संघ मात्र जिंकेल. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर साधारणतः शिवरे विभागातील खेळाडू जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा रंग सुद्धा पाहायला मिळतोय. वेगाचा बादशाह गोलंदाज सचिन गोलंदाजी करत असताना Oh, what a fantastic bowling by Sachin Mhatre. You missile will definitely hit. Furniture destroy केले मंथन डाकी याचा. मंथन डाकी जाईल back to the pavilion. Wicket number 2 down. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर मैदानावरती पाहायला मिळाला आणि कर्णधाराला तंबूचा रस्ता सुद्धा दाखवला गेलाय. त्यानंतर मात्र आपण पाहतोय स्वरांगी वॉरियर्स शिवरे संघासाठी नवीन खेळाडू पाहायला मिळतोय. रामराज विभागातील एक टेक्निकल साऊंड खेळाडू किफायत पटेल. किफायत पटेलने मागील वर्षी सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत दर्जेदार फलंदाजी केली होती. आता त्यांचा संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय आणि संघ संकटाचा सामना करत असताना किफायत कशा पद्धतीने बॅटिंग करणार येथे आवश्यकता एक चांगल्या पार्टनरशिपची. जर इथून एक चांगली पार्टनरशिप झाली तर निश्चितपणे स्वरांगी वॉरियर्स शिवरे संघ मैदानावरती मॅच मध्ये येऊ शकेल. पण दुसऱ्याकडे मात्र आपण पाहतोय सचिन म्हात्रेच्या गोलंदाजीचा झंझावात तो मात्र आपल्या रंगात आलाय. आग ओकणारी गोलंदाजी तो करतोय.
पाहतोय फलंदाजांना पूर्णतः बॅकफुटवरती त्याने लुटले. कमालचे गोलंदाजी आपण पाहतोय. कॅप्टन चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. धारदार गोलंदाजी तो मात्र मैदानावरती करतोय. नेक्स्ट बॉल स्टेज कडनं करतोय गोलंदाज सचिन मात्रे. पिटूचं षटक आपण पाहतोय. ओहो, मैदानावरती भेदकता पाहायला मिळते. कर्णधार मात्र तुफानी फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजांना एकामागून एक मात्र तो अक्षरशः जखडून ठेवतोय. कोणत्याही पद्धतीने ऑपॉर्च्युनिटी देत नाहीये, संधी देत नाहीये. खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये असलेल्या कसब, कौशल्य, तंत्र, कॅलिबर मैदानावरती अत्यंत सुरेखपणे, दिमाखदारपणे सचिन मात्र पेश करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये अगदी तिखट गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये सचिन मात्रे सर्वांनाच इम्प्रेस केले. खऱ्या अर्थानं सचिन मात्रेने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली ना, त्याने कुठेतरी स्वरांगी वॉरियर्स शुभ अशिवरे संघाला बॅकफुट वरती लुटले. पहिल्या षटकामध्ये धावा अगदी चांगल्या पद्धतीने आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये सचिनच्या बहारदार गोलंदाजीमुळे धावा मात्र त्याला पाहायला मिळत नाहीयेत. आइए तब तक हम लोग चलते सीधे यहाँ पर लॉन्ग ऑन डिजाइन हम देख रहे हैं. यहाँ पर 3 वीरा टीम के यहाँ पर खिलाड़ी बैठे हुए हैं. हम लॉय भी देख रहे हैं उनके साथ. यहाँ पर आप देखते होंगे टीम के मैनेजर के साथ. तब तक हम मैच की ओर चलते हैं. ओल्ड कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू धनंजय. सचिन ट्रॅक वरती चांगला चेंडू, अगदी फुल अर्लिंगची गोलंदाजी पाहायला मिळते. आज सचिन मात्र काही वेगळं करताना पाहायला मिळतोय. कॅप्टनची जबाबदारी असताना सुद्धा ज्या पद्धतीने तो लढतोय ना, अत्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. या षटकामध्ये फलंदाजांना पूर्णतः जखडून ठेवणारी गोलंदाजी आपण पाहतोय. कमालची गोलंदाजी, लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर अशा पद्धतीचा सामना सुद्धा आता मैदानावरती पाहायला मिळेल. आता परशुरामला कुठेतरी मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागेल. जिंकण्यासाठी तब्बल 71 धावसंख्येची आवश्यकता आहे. टार्गेट अगदी मोठा आहे. यावेळी हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न जरूर केला. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक एफर्ट्स सूरज पाटील देते होता. त्याने मात्र कमालीचे फिल्डिंग करून दाखवले. अगदी सर्वस्व पणाला लावलं, चुकून देऊन त्याने मात्र फिल्डिंग केले. पीटीच्या षटकामध्ये सचिन मात्रने केलेली उपयुक्त गोलंदाजी आणि त्यामुळे मनश्री खरे पाटील 3 संघ मात्र येथे चांगल्या पद्धतीने मॅच मध्ये येत असताना पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला पहिल्या सत्राचा, तर याच पद्धतीची काहीशी सिच्युएशन होती 3 संघाची, पण त्यानंतर त्यांनी चांगलं कमबॅक केलं. त्याच पद्धतीचं पुनरागमन स्वरांगी वॉरियर्स हशिवरे संघ करणार का? त्यांना सुद्धा चांगले बॅटिंग मैदानावरती करून दाखवायला लागेल. 1 to go, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या षटकामध्ये केवळ 3 धावा पाहायला मिळतात. किफायत यावेळी फटका जरूर लगावतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मात्र आपण पाहतोय पहिल्यांदा ऑन सेकंड मिस झाला, पण त्यानंतर जो डायरेक्ट हिट होता तो 2 टप्प्यांशी अगदी स्ट्रायकर एंडला लागला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय पंचांनी 3ऱ्या पंचांची मदत घेतली. पाहूया आता कोणता निर्णय 3ऱ्या पंचांकडून येईल. किफायत पटेल मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला. एक दबाव, दडपण, प्रेशर आणि याच्यामध्ये खेळत असताना कुठेतरी किफायत बॅकफुट वरती होता. एक मानसिक दडपण त्याच्यावरती होतं आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय येथे किफायत थोडासा स्ट्रगल करताना सुद्धा पाहायला मिळाला. डेंजर झोन मध्ये पाहायला मिळतोय किफायत. तो मात्र आपण पाहतोय अगदी डगआउटच्या दिशेने परतताना सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु आपण वेट करतोय पंचांच्या डिसिजनचा. पाहूया 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून आता कोणता निर्णय येणार. तत्पूर्वी आपण पाहतोय छोटम शेट यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा. आइए मी आपण पाहतो या ठिकाणी थेट मी लेग सिटीजनला आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि खास करून 3 वीरा संघाचे व्यवस्थापक मॅनेजर बसलेले आहेत. आपण लाईव्ह पाहतो. सर कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी आणि भारत घेऊन आपण सर्व संघ या ठिकाणी बसलेले आहेत. बरं वाटतं कारण एका ठिकाणी आत्ताच विकेट जाणार की नाही पाहायला मिळेल, कारण रनआउट आहे की नाहीये. तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी एवढ्या वरतून मॅच बघताना एकदम स्टेडियमचा फील येते की नाही? मला एकदम भरपूर आनंद वाटतोय. या ग्राउंडवर माझ्या मुलीच्या नावाने
टीम मला मिळाली. मला केतन पाटील बोलले की आपल्याला टीम मनश्रीच्या नावाने And yes, खेळायची आहे. it is मिळाली out. तर एकदम भरपूर आनंद होईल. तर छोटम शेटनी आम्हाला ही टीम दिली आणि एवढा आनंद झाला की हिशोबाच्या बाहेर. माझी मुलगी भारतीय हॉकी संघपटू आहे आणि ती भारताच्या संघातून खेळते आणि आता ती जर आली असती इथे तर मला भरपूर आनंद झाला असता, परंतु ती नॅशनल चॅम्पियनशिप असल्यामुळं ती तिकडे खेळामध्ये आहे त्याच्यामध्ये येऊ शकली नाही. आणि मी छोटम शेठ सरांचा भरपूरच कौतुक करेल. आम्हाला इथं टीम आमची घेण्यात आली म्हणून. क्या बात है, एक बार जोरदार आवाज. यस, भारत माता की, भारत माता की. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच धनंजय. फलंदाजी करत असताना बॅटिंग ऑर्डर पूर्णतः गडगडलेली पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये टॉप ऑर्डर पूर्णतः कोलाप झालेली पाहायला मिळते. भेदक माराच्या बळावरती गोलंदाजाने मात्र फलंदाजांना निष्प्रभ करून सोडले. अत्यंत दमदार आणि प्रभावी होणारी गोलंदाजी यामुळे कुठेतरी स्वरांगी वॉरियर्स हा शिवरे संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. येथून मात्र पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करणं गरजेचं आहे. सकारात्मकतेने जर येथून बॅटिंग झाली ना तर निश्चितपणे स्वरांगी वॉरियर्स हा शिवरे संघ मॅच मध्ये येऊ शकेल. सचिन मात्र काय कमालीचं षटक टाकलं होतं. ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सज्ज होतोय प्रणय पाडेल. मान फ्रॉम शिवरे. बॉन्ड गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते. फक्त 17 धावा धावफलकार पाहायला मिळतात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 54 धावसंख्येची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये पाहिजे 18 धावा. आता मात्र आक्रमकता मैदानावरती दाखवून द्यावी लागेल. फटक्यांची अतिशबाजी, चौफेर फटकेबाजी मैदानावरती होणं गरजेचं. तर आणि तरच स्वरांकी वॉरियर्स संघ जिंकू शकेल. प्रणय पाटील गोलंदाजीला आला आणि पहिला चेंडूवरती त्याला मात्र आसमान दाखवले परशुराम याने. पहिला चेंडूवरती येतोय बहरदार षटकार. जेवढा मोठा संघर्ष ना हॅलो, हॅलो. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संजयजी जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल. अलिबाग मुरुड तालुका ठाकूर कातकरी समाज संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल. माझी विनंती असेल हरेशजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी जाधव साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर सन्माननीय चेतनजी पुनकर साहेब रामराज विभागातील सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तदनंतर सन्माननीय धर्माजी पिंगळा साहेब रामराज विभागातील सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष अलिबाग ठाकूर समाज सन्माननीय धर्माजी पिंगळा साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच आजच्या या रजनीमध्ये आपण एक विशेष अतिथी व्यासपीठावर स्थानपन्न झालेली पाहतोय. सन्माननीय महेंद्रजी वावेकर साहेब पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि सन्माननीय छोटम शेट्टी यांचे निकटवर्तीय. साहेबांचं शुभेच्छा नेहमीच आदरणीय छोटम शेट्टी यांच्या प्रत्येक कार्यक्रमास असतात. विशेष असं प्रेम या झिराड ग्रामस्थांवर आणि विशेषतः आदरणीय वर असलेले सन्माननीय महेंद्रजी वावेकर साहेब आपण पाहतोय व्यासपीठावर स्थानपन्न आहेत. थैंक यू अंकुर. मैं रिमोट पे क्षेत्र पे बैठा हूँ. पर हाथों से हाईलाइट हो रही है. भारत माता की, भारत माता की जय. सन्माननीय धर्माजी पिंगळा साहेब अध्यक्ष ठाकूर समाज अलिबाग तालुका यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. हरेशजी भोईर यांना विनंती असेल की आपण धर्माजी पिंगळा साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स.
थँक्यू सो मच अंकुर. प्रणय पाटीलने कमबॅक चांगल्या पद्धतीने केले. पहिला चेंडूवरती षटकार जरूर आला होता, पण त्यानंतर मात्र प्रणय पाटील आता मात्र ती योग्य त्या चॅनल मध्ये गोलंदाजी करतोय, वर्सटाईल गोलंदाजी करतोय. परशुराम पाटील थोडस स्ट्रगल करतोय मैदानावरती. त्याला आता मात्र दडपण चुकारून मैदानावरती बॅटिंग करावी लागेल, तरच त्या मॅच मध्ये येतील. यावेळी मात्र आपण पाहतो अक्रॉस बॅटने हा फटका खेळायला पाहायला मिळतोय. डीप स्कोअर लेगला हा फटका लगावलाय. डबल सिंगल मध्ये टेलिंग करून काही फरक पडणार नाहीये तो तीनवीरा संघाला, अर्थात भारतीय हॉकीपटू मनश्री खारे पाटील आणि तीनवीरा संघ या मॅच वरती आपली पकड मजबूत करत असताना पाहायला मिळतोय, आपली दावेदारी सिद्ध करत असताना पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या संपूर्ण टुर्नामेंट या संपूर्ण मॅच मध्ये त्यांनी अद्याप करून दाखवले. यावेळी मात्र ओव्हर द बॉलर हेड फटका अगदी चांगला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट तिथे झालेला आहे आणि डायरेक्ट हिट्स आर ऑलवेज डेंजरस. हा डायरेक्ट हिट डेंजरस असणार का? तिसऱ्या पंचांची मदत मात्र इथे पंचांनी घेतली. पाहूया आता तिसरा पंच कोणता निर्णय देतात. अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरून हा हिट झाला. कमालीचा थ्रो मात्र पाहायला मिळाला. प्रितेश, थर्ड अंपायरचा डिसिजन जोपर्यंत येतोय तोपर्यंत व्यासपीठावर काही सन्माननीय अतिथी स्थानपन्न आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान होईल. सन्माननीय श्री विकासजी पाटील साहेब, माजी अध्यक्ष गावदेवी ग्रामस्थ मंडळ सुडकोली आणि सुडकोली विभागातील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री विकास पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल. माझी विनंती असेल धनंजयजी माळवी यांना की आपल्या शुभ हस्ते, तसेच आदरणीय छोटम शेट यांना आपल्या शुभ हस्ते श्री विकास पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तदनंतर रोहा यशवंत खारेतील बैलगाडी सम्राट सन्माननीय श्री समीरजी धुमाळ साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तदनंतर मुरुड तालुक्यातील सावरोली येथील युवा नेतृत्व सन्माननीय श्री जितेंद्र काटकर साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत करंजविरा रोहा येथील युवकांचे आधारस्तंभ सन्माननीय श्री निशांतजी मोरे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत नवखार येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संकेत चवरकर, श्री प्रतीक घाणेकर, श्री रवींद्र वावेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. सन्माननीय समीरजी धुमाळ हे साई क्रीडा मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत. तदनंतर श्री जितेंद्र काटकर साहेब, श्री निशांतजी मोरे, संकेतजी चवरकर, प्रतीकजी घाणेकर आणि रवींद्रजी वावेकर सर. कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मी लॉंगॉन साईडला आहे. प्लीज महिला हात सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या झिराड पाड्याच्या सर्व या ठिकाणी बघतोय लॉंगॉन क्षेत्र आपण पाहतोय सर्व महिला या ठिकाणी उत्साहात आले आणि मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. थँक्यू ऑल, सर्वांचं धन्यवाद या ठिकाणी. थँक्यू. थँक्यू सो मच. आता आपण वळतो मैदानाकडे, जेथे आव्हान कठीण झालेलं पाहायला मिळते ते स्वरांगी शिववर्य सचिव संघासाठी. सचिन मात्र गोलंदाजीला आला आणि पहिला तड फेकून दिलाय. करण तोडणकरने सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आलाय. उत्तुंग दणदणीत षटकार. मिळालं आणि चेंडूला मात्र आपल्या स्लॉट मध्ये हाणलं आणि फेकून दिलं पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलं आणि त्यानंतर आपण पाहतोय बदललेली मानसिकता पाहायला मिळते. ज्या गोलंदाजाने मागील ओव्हर मध्ये अत्यंत दैदिप्यमान गोलंदाजी केली होती ना, त्यालाच आता मात्र टार्गेट केलं जाते. अत्यंत देखणा शॉट करंटच्या बॅट मधून.
यावेळी मात्र आपण पाहतोय फुलटॉस आणि त्यावरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न मात्र गलत आले. आता मॅच कोणत्या सिच्युएशनला आहे आणि त्या सिच्युएशन मध्ये हा फटका खेळणं गरजेचं होतं का, हा प्रश्न सुद्धा त्याला आता स्वतःलाच विचारावा लागेल. 10 चेंडू विजयासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता. सचिन मात्र आपण पाहतोय संघाचा कॅप्टन आहे, यावेळी मात्र थोडासा संघर्ष तो करतोय. पहिला स्पेल त्याने अत्यंत अफलातून टाकला होता. आउटस्टँडिंग गोलंदाजी पहिला स्पेल मध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. यावेळी सुद्धा करणला चकवलंय. चेंडू मात्र आपण पाहतोय शॉर्ट थर्मॅनला पाहायला मिळते आणि त्यानंतर धाव घेण्याचा नाहक प्रयत्न. हा प्रयत्न आला अंगलट. परशुराम पाटील याला जावं लागेल तंबू मध्ये परत. वन मोर विकेट डाऊन फॉर टीम स्वरांगी वॉरियर्स शिवरे. जो दर्शक यहाँ पर हाथ दिखाइए ऊपर, लाइव हम देख रहे हैं, यहाँ पर स्क्रीन यहाँ पर लाइव है, आप लोग देख रहे हैं. आइए ऊपर हाथ देखिए सब लोग. यहाँ वाह क्या बात है. धनुष शेट्टी बहन यहाँ बैठी हुई है मैच के लिए अपने टीम को सपोर्ट करने के लिए. कसं वाटतंय निर्णय आल्यानंतर धनुषी? मस्त वाटतंय. वाह मस्त करायला एकदम फिलिंग जी आहे ना ती आंतरराष्ट्रीय. हे संपूर्ण श्रेय जर पाहिलं गेलं ना तर छोटम शेठसाठी आहे. ती जोरदार जागा छोटम शेठसाठी या ठिकाणी. जोरदार थँक यू छोटम शेठ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. फलंदाजी करणारा संघ आता मात्र बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा. शर्तीचे प्रयत्न आता बॅटिंग संघाला करावे लागतील. ओहो कमालीचा ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळाला. करण याला एका जागेवरती उभा ठेवणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. सचिन मात्र संघाचा कॅप्टन मात्र मैदानावरती आज अत्यंत बहरदार गोलंदाजी करतोय. प्रभावी आणि दिमाखदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आज पाहायला मिळाली. अगदी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची गोलंदाजी त्याने केली आणि त्याचमुळे आता मात्र आव्हान इक्वेशन 8 चेंडू विजयासाठी 37 धावा. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती अटॅक करावा लागेल. अटॅक इज अ बेस्ट फॉर डिफेन्स. या पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करावी लागेल तरच स्वरांगी वॉरियर्स शिवसंघ मॅच मध्ये येऊ शकेल. केतन पाटील नवीन फलंदाज आपण पाहतोय आता बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. सचिन मात्रे चांगला चेंडू इथे पाहायला मिळालाय. अत्यंत चांगली गोलंदाजी. आज कॅप्टन मात्र चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये गोलंदाजी सुद्धा करतोय. बॅटिंगच्या वेळी अगदी चांगले बॅटिंग सुद्धा केली. एक दर्जेदार अष्टपैलू कामगिरी आज सचिन मात्रे याने करून दाखवले. आता विजयासाठी 7 चेंडूंमध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता. कुठेतरी स्ट्रगल चालू आहे, संघर्ष चालू आहे तर स्वरांगी वॉरियर्स शिवरे संघाचा. केतन पाटीलच्या बॅट मधना आडवा बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचा गेटवे ऑफ इंडिया होत असताना चेंडू फार झाला सीमा रेषा पलीकडे. यस इट इज. या चेंडूवरती आला एक शानदार चौकार. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्री दिनेश पाटील साहेब बोरघर येथील सामाजिक कार्यकर्ते. त्यांना विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय छोटम शेठ यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते श्री दिनेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते बोरघर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर एक विशेष सन्मान जो होणार आहे सान्वी स्पोर्ट्स चोरोंडे यांच्या माध्यमातून आणि तो सन्मान असणार आहे अलिबागच्या ग्रामीण युवकांसाठी इंटरनॅशनल लेवलची क्रिकेट स्टेडियम बनवणाऱ्या आदरणीय छोटम शेठ यांचा. मी छोटम शेठ यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आहे. सान्वी स्पोर्ट्स चोरोंडे यांच्या माध्यमातून या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये आपण पाहतोय
या दिमागदार आयोजनाबद्दल सन्माननीय छोटम सेठ यांचं स्वागत आणि सन्मान ते करतायत. सान्वी स्पोर्ट्स चोरोंडे, कॉमेंट्री बॉक्स. आता विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटच्या या मैदानावरती नवा इतिहास घडवला जाणार का? पण एका बाजूने आपण पाहतोय गोलंदाजी अगदी भेदक होते. फलंदाजांना आतापर्यंत पूर्णतः बांधून ठेवलेलं आहे. त्यावेळी करण टोळणकर ज्याच्याकडे ती कपॅसिटी आहे, परंतु प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करायचा आहे, अटॅक करायचा आहे. आणि अशा वेळी फलंदाजी करणाऱ्या संघाची स्ट्रॅटेजी कशी असणार? पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय आपल्या बोटांची जादू दाखवून देत असताना पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने बाहेर निघाला आणि पहिला चेंडूवरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. फलंदाज करण टोळणकर जाईल बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज मात्र आपण पाहतोय एका मागोमाग एक रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये बाद होत असताना पाहायला मिळतात. नवीन खेळाडू अनिकेत मात्र आता पाहायला मिळतोय. आज चेंडू आणि 33 धावांचं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेची चर्चा केवळ अलिबाग मध्ये नव्हे, रायगड मध्ये नव्हे, तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केली जाते. अशी भव्य दिव्य आयोजन असलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय श्री छोटम शेट यांच्या माध्यमातून. 5 चेंडू 33 धावा. यावेळी मात्र आपण पाहतोय लेफ्ट हँडर गोलंदाजाने फलंदाजाला चकवलंय. विनोद पाटील झेल खाली येताना पाहायला मिळालाय आणि चांगला झेल सुद्धा विनोदला टिपलाय. फलंदाज जाईल बॅक टू द पॅव्हलियन. वन मोर विकेट डाउन. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अगदी क्वालिटेटिव्ह गोलंदाजी, आउटस्टँडर्ड गोलंदाजी, उच्च प्रतीची उच्च दर्जाची गोलंदाजी परेश गावंडिया हा शिवराच्या गोलंदाजाकडून आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते. परेश झडे नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. 38 या धावसंख्येवरती 6 खेळाडू गमावलेत. परेश झडेने आल्या ठोकलाय चेंडूला डीप मिड विकेटच्या बाहेर. परेशच्या बॅटवर नावसम अडोरेबल अस्तानी सिंग शेटकर. फटका थोडा उशिराने असं म्हणावं लागेल. आणि प्रीमियर लीग म्हटलं की मी आधीच म्हटलं होतं. वेट जो बॅट्समॅन आहे प्लीज इन करा. बॅट्समॅन इन करा. नियम तुम्हाला माहिती आहेत, कारण जेव्हा आपण खेळाडू आतमध्ये जातो त्याने इन करणे गरजेचं आहे. प्लीज कॅप्टन आपण लक्ष द्या. संघ मालक प्लीज. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय कमबॅक केलं जाते. कुल्डन स्पॉट वर ते चेंडू पडला आणि त्यानंतर मात्र चेंडू बराचसा बाहेर सुद्धा निघाला. चेंडू चांगल्या पद्धतीने कट करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची कटर गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावर फटका लगावला. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून एक शानदार चौकार. आता मात्र आपण पाहतोय एका चेंडू मध्ये विजयासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. अंतिम चेंडूवरती फलंदाजाला सरप्राईज केलं, संभ्रमात टाकलं, बुचकाट टाकलं. अशा पद्धतीने हा सामना जिंकलाय भारतीय हॉकीपटू मनश्री खारे पाटील एवं 3 वीरा संघाने. प्रितेश व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय
राजनजी कोळी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल. बोडणी येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राजनजी कोळी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल. माझी विनंती असेल. एक विशेष सूचना आहे की जे एकदम प्रवेशजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते राजनजी कोळी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तदनंतर श्री रमाकांत पाटील साहेब बागदांडा येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. सन्माननीय श्री सूरजजी पाटील नवखार येथील सामाजिक कार्यकर्ते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. प्रसादजी म्हात्रे नवखार येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका चिटणीस यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल सतीशजी थळे यांना की आपल्या शुभ हस्ते राजनजी कोळी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यासिनभाई संदेशजी घरत, चिराग ठक्कर साहेब, प्रशांत म्हात्रे या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं